दोन पक्ष चालणार नाही. अमर राजूरकरांचा इशारा मला नव्हता, तो मी मागे सांगितला नारायण राणे आणि रावसाहेब दानवेला होता. ते त्यांच्यावर बोलले, त्यांच्या समोर बोलायची हिंमत नाही म्हणून नांदेडमध्ये बोलले. आणि ज्या अमर राजूरकरांनी हे बोललं त्यांना एक लक्षात यायला पाहिजे की हंबर्डे कुटुंब कोणी फोडलं? तुम्हाला संतुकराव भाजपमध्ये असताना मोहनराव काँग्रेसमध्ये चालतात. माणसाने बोलताना सगळ्या गोष्टीचा विचार करून बोला असं मला वाटतं. नाही, पण भाजपचा स्थानिक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1 लाख चलोरचा नारा आहे, तर तुम्ही म्हणता कोणी दिला नारा? मी मागे सांगितलं अशोकराव चव्हाणांना भाजपचे पूर्ण अधिकार नाहीये. आज महायुती आहे, महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय शिंदे साहेब, हे 3 नेते, 3 पक्षाचे प्रमुख अध्यक्ष हे बसून निर्णय घेतले. स्थानिक नेत्यांनी आपली भूमिका त्यांच्या जिल्ह्यापुरती जरी मांडली तरी वर त्याला मान्यता मिळाली पाहिजे. आणि मी त्याला उत्तर पण दिलं की राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढू इच्छिते, पण कोणाला खुमखुमी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याला तयार आहे. पण आम्ही युतीचा धर्म तोडणार नाही आमच्याकडून, पण आम्ही कोणाहून कमी नाही. त्या दिवशी अमर राजूरकरला हाच आम्ही प्रश्न विचारला होता, तर तेव्हा ते असं म्हणाले की नांदेडमध्ये 9ला 9 जागा ज्या आहेत त्या अशोक चव्हाणमुळे आलेल्या आहेत आणि चिखलीकरांनी चिखलीकरांचा पक्ष वाढवावा, त्यांना नैतिक अधिकार सुद्धा आहे अशी प्रतिक्रिया अमर राजूरकरनं दिली होती स्वबळावर. कोणामुळं कोणाच्या जागा निवडून आल्या? मी पण म्हणतो की भोकरमध्ये अशोकराव चव्हाणांची मुलगी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रताप पाटलामुळे आली. याला अर्थ होणार नाही. महायुती म्हणून सगळ्यांनी धर्म जर इमानदारीनं पाळला असेल तर त्याचं आत्मपरीक्षण सर्वांनी करावं. बोलताना काय लागते? क्रेडिट फुकट कोणालाही घेता येते. महायुतीचेच एक आमदार बालाजी कल्याणकरांनी आरोप केला की माझ्या विरोधात महायुतीच्या नेत्यांनीच पैसे वाटले. बालाजीरावनी आरोप केला, त्याचे उत्तर बालाजीराव देतील. बालाजीरावनी ज्याच्यावर आरोप केला त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. माझा काय संबंध? महायुती म्हणून मी काय महायुतीचा प्रवक्ता नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाचं पुरतं मी बोलतो. आमच्या पुढे अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्यायची जाणत आमच्या नाही. साहेब, बदललेली भाजप कशी वाटते? मी त्याच्यावर भाष्य करणं कसं आहे, महायुतीचा धर्म आहे. मी कालही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करत होतो, आजही मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करतो.